नमस्कार. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शालेय शिक्षणात मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर भर कोणत्या वयोगटात दिला जातो? बरोबर उत्तर असणार आहे 3 ते 8 वर्ष. मित्रहो, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये हमखास प्रत्येक शिफ्टला RTE आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP यावर प्रश्न विचारले जात आहेत आणि त्यासाठी हा सगळा मी खटाटोप करून तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे, ज्यामध्ये 50+ आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत. दुसरा प्रश्न आहे, NEP 2020 नुसार उच्च शिक्षणात मल्टीडिसिप्लिनरी पद्धतीला किती महत्त्व देण्यात आले आहे? आणि बरोबर उत्तर आहे अत्याधिक. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षणामध्ये कोणत्या भाषेचा वापर प्राथमिक स्तरावर सुचवण्यात आला आहे? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी, मातृभाषा किंवा स्थानिक भाषा. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020 नुसार राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राचे नाव काय आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे पारख. बघा, NEP 2020 नुसार राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राचे नाव पारख असे आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार 2030पर्यंत उच्च शिक्षणात किती टक्के सकल नामांकन अनुपात म्हणजेच ग्रॉस इनरोलमेंट रेशिओ गाठण्याचे उद्दिष्ट आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे 50%. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020 नुसार शिक्षक प्रशिक्षणासाठी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे NCFTE म्हणजेच नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर टीचर एज्युकेशन असं त्याचं नाव आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. NEP 2020 नुसार स्कूल कॉम्प्लेक्सेस किंवा क्लस्टर्सची संकल्पना काय उद्देशाने आहे? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे शाळांमध्ये एकत्रित संसाधन वाटपासाठी. स्कूल कॉम्प्लेक्सेस किंवा क्लस्टर्सची जी संकल्पना आहे ही शाळांमध्ये एकत्रित संसाधन वाटपासाठी, म्हणजे स्कूल कॉम्प्लेक्स म्हणजे आजूबाजूचे 4-5 गाव एकत्र करायचे आणि एक शाळा बांधायची असं हे संकल्पना आहे. त्याच्यावरील हा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बघा काय प्रश्न आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020मध्ये शिक्षणाची एकात्मता साधण्यासाठी कोणत्या प्रकारचे शिक्षण जोडण्यावर भर दिला आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे औपचारिक, अनौपचारिक आणि उपचारात्मक जे शिक्षण आहे ह्याच्यावर भर देण्यात आलेला आहे. इथं औपचारात्मक असं आहे. बघा, औपचारिक, अनौपचारिक आणि उपचारात्मक शिक्षणाला भर देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020 नुसार बोर्ड परीक्षा कशा प्रकारे बदलल्या जातील? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे परीक्षांचा ताण कमी करून कौशल्य आधारित मूल्यांकन. बघा, बोर्ड परीक्षा आहेत हे परीक्षांचा ताण कमी करून कौशल्य आधारित मूल्यांकन करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020 नुसार 4 वर्षाच्या मल्टीडिसिप्लिनरी पदवी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना कोणता पर्याय दिला जाईल? बरोबर उत्तर असणार आहे 1 वर्षानंतर प्रमाणपत्र देण्यात येईल आणि 2 वर्षानंतर डिप्लोमा मिळणार आहे. 4 वर्षाच्या मल्टीडिसिप्लिनरी पदवी अभ्यासक्रमाचा हा पर्याय बरोबर ऑप्शन बी आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020मध्ये कोणत्या वयोगटाला फाउंडेशनल स्टेज म्हणून ओळखले जाते? आणि बरोबर उत्तर आहे 3 ते 8 वर्ष. फाउंडेशनल स्टेज आहे हे 3 ते 8 वर्ष आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020 नुसार विद्यार्थ्यांमध्ये मूल्य शिक्षण व नैतिकता वाढवण्यासाठी कोणते अभ्यासक्रम समाविष्ट केले जातात? आणि याचं बरोबर उत्तर आहे जीवन कौशल्य शिक्षण म्हणजेच लाईफ स्किल्स एज्युकेशन आहे. मूल्य शिक्षण आणि नैतिकता वाढवण्यासाठी जीवन कौशल्य शिक्षण हे समाविष्ट करण्यात केले जाणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020 नुसार शिक्षकांच्या भरतीसाठी कोणत्या प्रणालीची अंमलबजावणी केली जाईल? आणि याचं बरोबर उत्तर आहे TET म्हणजेच टीचर एलिजिबिलिटी टेस्ट
आणि नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड्स फॉर टीचर्स म्हणजेच NPST. हे लक्षात ठेवायचं आहे. शिक्षकांच्या भरतीसाठी या 2 प्रणालीची अंमलबजावणी केली जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020नुसार शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी कोणते संस्थात्मक पुनर्रचना प्रस्तावित आहे? आणि बरोबर उत्तर आहे UGC, AICTE आणि NCTE यांना विलिनीकरण करणे हे प्रस्तावित आहे. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020नुसार मुलांची नैसर्गिक जिज्ञासा आणि शिकण्याची उत्सुकता वाढवण्यासाठी शिक्षण कसे असावे? तर बरोबर उत्तर असणार आहे समज आधारित आणि कृतीमूलक. बघा, मुलांची जी नैसर्गिक जिज्ञासा आहे आणि शिकण्याची जी उत्सुकता आहे ते वाढवण्यासाठी शिक्षण हे समज आधारित आणि कृतीमूलक असायला हवे. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020मध्ये कोणत्या अभ्यासक्रमाचे ओझे कमी करण्यावर भर देण्यात आला आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे सर्व स्तरांवरील अभ्यासक्रम. NEP 2020मध्ये अभ्यासक्रमाचे ओझे कमी करण्यासाठी सर्व स्तरांवरील जो अभ्यासक्रम आहे तो कमी करण्यावर भर देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020नुसार कोणत्या प्रकारच्या मूल्यांकनाला प्राधान्य दिले गेले आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे सतत आणि सर्वसमावेशक मूल्यांकन. CCE असं याचं फुल म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे, इंग्लिशमधले इनिशियल्स आहेत. तर सतत आणि सर्वसमावेशक मूल्यांकन याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020मध्ये व्होकेशनल किंवा व्हेकेशनल एज्युकेशन कितव्या इयत्तेपासून सुरू करण्याची शिफारस आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे इयत्ता 7वी. पण माझं उत्तर चुकलेलं आहे. इयत्ता 6वीपासून काय केलेलं आहे, व्होकेशनल एज्युकेशनची सुरुवात केलेलं म्हणजे शिफारस केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020नुसार अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स म्हणजेच ABCची संकल्पना काय उद्देशाने आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्रेडिट जतन करण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020मध्ये शिक्षक प्रशिक्षण संस्था सुधारण्यासाठी कोणत्या उपायांची गरज मानली गेली आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे B.Ed अभ्यासक्रमाचे रूपांतर आणि गुणवत्ता सुधारणा. बघा, जे प्रशिक्षण संस्था सुधारण्यासाठी जे उपाय आहेत त्यामध्ये काय आहे, B.Ed अभ्यासक्रमाचे रूपांतर आणि गुणवत्ता सुधारणा हे 2 आहेत. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020नुसार विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यांकन कोण करेल? आणि याचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक. विद्यार्थ्यांचे जे सर्वांगीण मूल्यांकन आहे हे स्वतः विद्यार्थी करतील, शिक्षक देखील करतील आणि पालक देखील करणार आहेत. पुढचा प्रश्न बघा, NEP 2020मध्ये कोणत्या प्रकारचे शिक्षण महत्त्वाचे मानले आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे सर्वांगीण शिक्षण, होलिस्टिक एज्युकेशन. NEP 2020मध्ये सर्वांगीण शिक्षण या प्रकारचे शिक्षण आहे ते महत्त्वाचे मानले गेले आहे. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020मध्ये 2035पर्यंत शिक्षकांसाठी कोणती मानके लागू करण्याचे उद्दिष्ट आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे NPST म्हणजेच नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड्स फॉर टीचर्स. पुढचा प्रश्न पाहूयात, NEP 2020नुसार राष्ट्रीय उच्च शिक्षण आयोगाची म्हणजे NHERC ची मुख्य भूमिका काय असेल? आणि बरोबर उत्तर आहे गुणवत्ता व नियमन. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020नुसार प्राथमिक शिक्षणासाठी शिक्षकांची कमीत कमी पात्रता काय असावी? आणि याचं बरोबर उत्तर आहे 12वी उत्तीर्ण आणि TET उत्तीर्ण. मात्र बघा, आता मला हे आपण तर D.Ed करतो प्राथमिक शिक्षकांसाठी, म्हणजे इयत्ता 1ली ते 5वी जे शिक्षक आपण बनतो त्यावेळी D.Ed प्लस TET पेपर पहिला करतो. म्हणून मी ह्याच्यावर इंटरनेटवर सर्च केलं तर बघा 2025पर्यंतची जी सध्याची पात्रता आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020नुसार प्राथमिक शिक्षणासाठी इयत्ता 1ली ते 5वी शिक्षकांची किमान पात्रता ही खालीलप्रमाणे आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजेच NCTE आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTETच्या मार्गदर्शक तत्वानुसार किमान 50% गुणासह 12वी उत्तीर्ण आणि
आणि 2 वर्षाचा प्राथमिक शिक्षणातील डिप्लोमा म्हणजेच DLED पूर्ण केलेला किंवा अंतिम वर्षात असलेला उमेदवार किंवा किमान 50% गुणासह 12वी उत्तीर्ण आणि 4 वर्षाचा BEd म्हणजेच BLED हे नवीन कोर्स आलेला आहे किंवा समतुल्य कोर्स पूर्ण केलेला किंवा अंतिम वर्षात असलेला उमेदवार यासाठी आहे. आता बघा, राजस्थान हायकोर्टाने जो निकाल दिलेला होता मागच्या वर्षी त्या मागच्या वर्षी, त्यानुसार BEd जे 2 वर्षाचं किंवा 1 वर्षाचं आहे ते उमेदवार आपण 1 ते 5वीसाठी काही नाही आहे पात्र नाही आहोत. यासाठी जरा रिसर्च आवश्यक आहे. त्यामुळं ह्या जे प्रश्नाचं उत्तर आहे इयत्ता 12वी उत्तीर्ण आणि TET उत्तीर्ण हे कितवी प्राथमिक शिक्षणासाठी शिक्षकांची कमीत कमी पात्रता हे जे उत्तर आहे हे मी तुमच्यावर सोडतो. म्हणजे तुम्ही त्याचं डिसिजन घ्यायचं आहे, नेमकं काय निवडायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020मध्ये कोणत्या भाषेत प्राथमिक शिक्षण देण्यावर विशेष भर दिला आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे मातृभाषा आणि स्थानिक भाषा. बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020मध्ये मातृभाषा आणि स्थानिक भाषेवर प्राथमिक शिक्षण देण्यावर भर देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020मध्ये उच्च शिक्षणातील अभ्यासक्रमाची लवचिकता कशी वाढवायची यासाठी काय उपाय सुचवाल? आता बघा, बरोबर उत्तर असणार आहे विविध विषयांमधून अभ्यासक्रम निवडण्याची मुभा देणे. म्हणजे उच्च शिक्षण जे आहे 11वी 12वी तिथं काय करू शकतो आपण, अभ्यासक्रमाची लवचिकता कशी वाढवायची यावर उपाय म्हणजे विविध विषयामधून अभ्यासक्रम निवडण्याची मुभा देणे हे तिथं उपाय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020नुसार शाळांमध्ये कोणत्या प्रकारच्या कौशल्य शिक्षणाला महत्त्व दिले जाईल, प्रोत्साहन दिले जाईल? आणि बरोबर उत्तर आहे जीवन कौशल्ये, व्यावसायिक कौशल्ये आणि तांत्रिक कौशल्ये यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020नुसार शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी काय योजना प्रस्तावित आहे? आणि बरोबर उत्तर आहे नियमित प्रशिक्षण आणि सतत शिक्षण. बघा, शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी नियमित प्रशिक्षण आणि सतत शिक्षण ही योजना प्रस्तावित आहे. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020मध्ये विद्यार्थ्याच्या मानसिक आरोग्याला कसे महत्त्व दिले आहे? तर बरोबर उत्तर आहे शाळांमध्ये मानसिक आरोग्य सेवा आणि मार्गदर्शन देणे. बघा, NEP 2020मध्ये विद्यार्थ्याची जी मानसिक आरोग्य आहे त्यासाठी शाळांमध्ये मानसिक आरोग्य सेवा आणि मार्गदर्शन देण्याची तरतूद याला महत्त्व देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020नुसार शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर कसा वाढवला जाणार आहे? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे डिजिटल शिक्षण, ऑनलाईन शिक्षण आणि तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण सुलभ करणे. हे इथं काय आहे, याद्वारे शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढवला जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020नुसार मूलभूत शिक्षण म्हणजेच फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी गाठण्यासाठी कोणती रणनीती वापरणार? आणि याचं बरोबर उत्तर आहे प्रत्येक शाळेत विशेष कार्यक्रम राबविणे. प्रत्येक शाळेमध्ये आपण विशेष कार्यक्रम राबवायला हवेत. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020नुसार उच्च शिक्षणात विविध विषयांमध्ये समाकलन किंवा समाकलन कसे होणार आहे? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे विविध विषयांचा संगम करून डिसिप्लिनरी अभ्यासक्रम देणे. बघा, वेगवेगळ्या विषयांचं एकत्रितकरण करून काय करायचं आहे, मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम द्यायचा आहे उच्च शिक्षणामध्ये समाकलन होण्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, NEP 2020मध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणत्या प्रकारच्या अभ्यासक्रमाची शिफारस आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे प्रायोगिक कौशल्य आधारित आणि जीवनोपयोगी. बघा, हे काय या अभ्यासक्रमांची शिफारस आहे, कुठले कुठले? प्रायोगिक कौशल्य आधारित आणि जीवनोपयोगी हे अभ्यासक्रमांची शिफारस करण्यात आली आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. बघा, राईट टू एज्युकेशन. आता इथून राईट टू एज्युकेशनसाठीचे जे प्रश्न आहेत त्याची सुरुवात झालेली आहेत. आणि बघा, प्रश्न पहिला पाहूया आपण, राईट टू एज्युकेशन कायद्याची मूळ उद्दिष्टे कोणती आहेत? आणि बरोबर उत्तर आहे
सर्व मुलांना मोफत आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षण देणे. राईट टू एज्युकेशनची मूळ उद्दिष्टे आहेत. आता राईट टू एज्युकेशन 2009 साली तयार करण्यात आलं होतं, म्हणजे याला मंजुरी मिळाली आणि 2010ला लागू करण्यात आलेलं आहे. तर हे सर्व मुलांना मोफत आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षण देणे हे याचं काय मूळ उद्दिष्ट आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. राईट टू एज्युकेशन कायदा भारतात कधी लागू झाला? आणि बरोबर उत्तर आहे 2010 साली. 2010 साली राईट टू एज्युकेशन हा कायदा लागू करण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे, राईट टू एज्युकेशन कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण मोफत किती वर्षे दिले जाते? तर बरोबर उत्तर आहे 8 वर्ष. 8 वर्ष मोफत शिक्षण दिलं जात असतं, म्हणजेच इयत्ता 8वीपर्यंत असं त्यांना म्हणायचं आहे बहुतेक. पुढचा प्रश्न आहे, RTE कायद्याअंतर्गत कोणत्या वयाच्या मुलांना शिक्षणाची हमी आहे? तर बरोबर उत्तर असणार आहे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाची हमी असते. पुढचा प्रश्न आहे, RTE कायद्याच्या अंतर्गत खाजगी शाळांना किती टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी राखून ठेवावी लागतात? तर बरोबर उत्तर आहे 25%. 25% एवढ्या जागा राखीव ठेवाव्या लागतात. पुढचा प्रश्न आहे, RTE कायद्याच्या अंतर्गत शाळांनी कोणत्या गोष्टींची खात्री करणे आवश्यक आहे? आणि बरोबर उत्तर आहे वरील सर्व, म्हणजेच मोफत आणि अनिवार्य शिक्षण, चांगली इमारत आणि स्वच्छता, शिक्षकांची गुणवत्ता आणि उपस्थिती, या सगळ्या गोष्टींची खात्री करणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे, RTE कायदा कोणत्या भारताच्या संविधानाचा कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर बरोबर उत्तर असणार आहे कलम 21A. RTE हा कायदा कलम 21A शी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, RTE कायदा कोणत्या प्रकारच्या शिक्षणाला प्राधान्य देतो? तर बरोबर उत्तर असणार आहे मोफत आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षण. मोफत आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षणाला महत्त्व देतो. पुढचा प्रश्न आहे, RTE कायद्यानुसार शिक्षकांची किमान पात्रता काय असावी? आणि बरोबर उत्तर असणार आहे 12वी उत्तीर्ण आणि शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण. आता बघा, हे 2020च्या NEPच्या धोरणामध्ये पण हाच प्रश्न होता आणि तिथं पण इयत्ता 12वी उत्तीर्ण आणि TET उत्तीर्ण म्हटलेलं आहे. मात्र माझं तर म्हणणं आहे की DED पण लागतं प्राथमिक शिक्षकांसाठी आणि माध्यमिक शिक्षकांसाठी BEd लागतं, हे आपल्याला माहीतच आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे, RTE कायद्यानुसार जर एखादा विद्यार्थी प्राथमिक शिक्षणात कमी प्रगती करत असेल तर शाळा काय करायला हवी? बरोबर उत्तर असणार आहे त्याला विशेष मदत आणि पुनरावृत्तीच्या संधी द्यायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, RTE कायद्यानुसार शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देताना कोणती बाब लक्षात ठेवावी लागते? आणि याचं बरोबर उत्तर आहे कोणत्याही भेदभावाशिवाय प्रवेश द्यावा. बघा, विद्यार्थ्यांना प्रवेश देत असताना कोणताही भेदभाव करायचा नाही, त्यांना प्रवेश द्यायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, RTE कायद्याच्या अंतर्गत शाळांनी किती वर्षात प्राथमिक शिक्षण पूर्ण करावे? तर बरोबर आहे 8 वर्ष. पुढचा प्रश्न आहे, RTE कायदा कोणत्या प्रकारच्या शाळांवर लागू आहे? तर इथं सर्व शाळा ज्या 6 ते 14 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देतात त्या सर्व शाळांना हे लागू असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, RTE कायद्याअंतर्गत शाळांना विद्यार्थ्यांसाठी कोणत्या प्रकारचा शैक्षणिक वातावरण तयार करणे आवश्यक आहे? आणि बरोबर उत्तर आहे सुरक्षित, समावेशक आणि सकारात्मक. बघा, RTE कायद्याअंतर्गत शाळांना विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, समावेशक म्हणजे सगळ्यांना सामावून घेता येईल असं, आणि सकारात्मक काय करायचं आहे, वातावरण तयार करायचं आहे, तेही शैक्षणिक वातावरण. पुढचा प्रश्नाकडे वळूयात. बघा, प्रश्न आहे, RTE कायद्याअंतर्गत शाळांना शिक्षणासाठी कोणत्या बाबतीत खर्च करणे आवश्यक आहे? तर बरोबर उत्तर आहे शिक्षक वेतन, शिक्षण साहित्य आणि सुविधांवर. म्हणजे RTE कायद्याअंतर्गत शाळांना शिक्षणासाठी शिक्षक वेतन देणं महत्त्वाचं आहे, शिक्षण साहित्य आणणं महत्त्वाचं आहे आणि सुविधांवरही पैसा खर्च करणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. इथे आपले सर्व प्रश्न संपलेले आहेत. मी उद्या पुन्हा ह्याच टॉपिकवर वेगवेगळे प्रश्न घेऊन तुमच्यासमोर हजर होणार आहे. म्हणजे व्हिडिओ अपलोड करणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल
धन्यवाद. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आवडलं तर आणि शेअर देखील करा. धन्यवाद.